धक्कादायक बातमी आहे। पालघरमधील शिवसेना नेते अशोक धोडींचा दृश्यम सिनेमाच्या स्टाईलनं मर्डर करण्यात आलेला आहे। कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह सापडलेला आहे। तर अशोक धोडींची कार आणि मृतदेह ही एका खाणीमध्ये सापडली। अशोक धोडींच्या सख्या भावावर हत्येचा गुन्हा दाखल झालाय, तर आरोपी भाऊ फरार आहे। दारूच्या तस्करीला धोडींनी विरोध केल्यानं भावानंच काटा काढला असल्याची शक्यता आहे। पालघरचे शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडींचा मृतदेह आता सापडलाय। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जितेंद्र पाटील आहेत। जितेंद्र, काय नेमकं हे प्रकरण झालेलं होतं? अर्थात त्यांचं ते गायब होते, मग त्यांचं अपहरण झालं अशा बातम्या आल्या होत्या, त्यानंतर काल त्यांचा मृतदेह सापडलेला आहे। पोलीस तपासातून काय माहिती समोर येते? भावाने हे कृत्य नेमकं का केलं असावं? नक्कीच बघितलं तर गेल्या 12 दिवसापासून शिवसेना शिंदे गटाचे अशोक धोडी जे आहेत ते बेपत्ता होते आणि अखेर काल त्यांचा शोध जो आहे तो पोलिसांकडून लागलेला आहे। एका सरीगाम येथील बंद दगडखानीमध्ये त्यांची कार आणि त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात जे ते पोलिसांना यश आलेलं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत बघितलं, हत्यामागचं कारण बघितलं तर जो अविनाश धोडी आहे हा अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ आहे आणि मद्य तस्करी करत असताना कुठेतरी अशोक धोडी हे अडचण ठरत होते आणि त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांचं अपहरण करून त्यांची हत्या केल्याची माहिती जी आहे आता पोलिसांकडून मिळते। सध्या याच घटनेमध्ये 4 आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत। अजूनही 5 आरोपी जे आहेत ते फरार आहेत। यातला जो मुख्य सूत्रधार आहे अविनाश धोडी हा देखील फरार आहे। सध्या यांचा शोध जो आहे तो आता परराज्यामध्ये राजस्थान आणि गुजरात राज्यामध्ये पालघर पोलीस दाखल झालेले आहेत। सध्या यांचा शोध जो आहे तो घेण्यात येतोय। बरं, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या तपशिलासाठी।